ग्रहण म्हटलं की सर्वांच्याच मनात भीतीदायक वातावरण निर्माण होतं की काय करायचं, कुठले नियम फॉलो करायचे, काय केलं तर चालेल, काय केलं नाही तर चालेल. आणि विशेषतः गरोदर माता आणि लहान मुलांना तर खूपच भीती असते. वयोवृद्धांना देखील ग्रहणाची भीती असते. तर आत्ता 3 मार्च 2026 रोजी ग्रहण येत आहे. या ग्रहणाबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर कुठली कामे करायची नाही आहेत, कुठली 5 कामे वर्ज्य आहेत, ते मी तुम्हाला आज या व्हिडिओतून सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला देखील लाईक करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. 3 मार्च 2026च्या चंद्रग्रहणाच्या दिवशी काहीही झालं तरी चालेल, पण ही 5 कामे चुकूनही करू नका. अन्यथा चंद्रदेव आणि राहू केतू तुमच्यावर नाराज होतील. घरात दारिद्र्य, गरिबी येईल. संपूर्ण घर कंगालीच्या उंबरठ्यावर जाऊ शकतं. म्हणून संपूर्ण माहिती जाणून घ्या. अर्धवट माहिती पाहिली तर त्याचे देखील दुष्परिणाम होऊ शकतात. अलीकडेच काही ज्योतिषांनी सांगितलं आहे की येणाऱ्या 3 मार्च 2026च्या चंद्रग्रहण आणि होलिका दहनाच्या दिवशी चुकूनही स्त्रिया आणि पुरुषांनी ही 5 कामे करू नयेत. भक्तांनो, यावर्षीचे चंद्रग्रहण अत्यंत श्रेष्ठ, शुभ आणि त्याचबरोबर संवेदनशील योग घेऊन येत आहे. विशेष असे काही खगोलीय योग तयार होत आहेत ज्यांचा आपल्या भाग्यावर आणि मनोवृत्तीवर खोल परिणाम होईल. 3 मार्च 2026 रोजी होणारे हे चंद्रग्रहण अत्यंत विशेष आहे. त्या दिवशी शिवयोग, धनयोग, नक्षत्रयोग, अमृतसिद्धी योग आणि महालक्ष्मी योग निर्माण होत आहेत. यावेळेचे चंद्रग्रहण अधिक खास आहे कारण ते पूर्ण चंद्रग्रहण म्हणजेच ब्लडमून स्वरूपात भारतात दिसणार आहे. वैज्ञानिक सांगतात की जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते तेव्हा सूर्याच्या लाल किरणं पृथ्वीच्या वातावरणातून वाकून चंद्रावर पडतात. त्यामुळे चंद्र पूर्णपणे लाल दिसतो. मित्रांनो, कल्पना करा, रात्रीच्या काळोख्या आकाशात तेजस्वी लाल चंद्र. हे दृश्य आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही अत्यंत अद्भुत आणि दुर्मिळ असेल. याच दिवशी फाल्गुन पौर्णिमा आहे. आपल्या हिंदू धर्मानुसार या पौर्णिमेला माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करण्यासाठी येतात आणि आपल्या भक्तांवर कृपा करतात. याच दिवशी होलिका दहन होईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी होळीचा पवित्र सण साजरा केला जाईल. वेदपुराणानुसार अशी होळी आणि चंद्रग्रहणाचा योग तब्बल 152 वर्षांनंतर आलेला आहे. या दिवशी केलेली पूजा, साधना आणि क्रिया कधीही व्यर्थ जात नाही. या दिवशी काही उपाय करून आपण जीवनातील सर्व प्रकारचे दुःख, समस्या, अडचणींतून मुक्त होऊ शकता. परंतु दुसऱ्या बाजूला या पवित्र चंद्रग्रहणाच्या दिवशी काही कामे करण्यास कठोर मनाई आहे. कोणतीही स्त्री किंवा पुरुष जर अज्ञानाने देखील ही कामे करतील तर त्यांचे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ही कामे बिलकुल करायची नाही. चंद्रदेव आणि ग्रहांच्या नकारात्मक दशेमुळे त्या व्यक्तीला आयुष्यभर निराशा सहन करावी लागू शकते. म्हणून आपण सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, अर्धवट पाहू नका. आणि असे लोक आयुष्यात यशही मिळवू शकत नाही. परमपूज्य गुरुजी सांगतात की आपल्या हिंदू धर्मात चंद्रग्रहणाला मोठे महत्त्व दिले जाते. हा दिवस आत्मशुद्धी, संयम आणि साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ग्रहणाच्या प्रभावात केलेले साधना कर्म अनेक पटींनी फळ देते तर निष्काळजीपणा मोठा दंड देऊ शकतो. स्कंदपुराण आणि ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा काळ देवशक्तींवर परिणाम करतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी चंद्रावर राहुकेतूची छाया असते. त्यामुळे नकारात्मक प्रभाव जास्त प्रतेने ॲक्टिव्ह असतो. जर कोणीही या दिवशी निषिद्ध काम केले तर शुभता त्यांच्या दारातूनच परत जाऊ शकते. विशेषतः गृहिणी आणि घरातील ज्येष्ठांनी याची काळजी घ्यावी, अन्यथा घरात भीषण दरिद्रता येऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार 3 मार्चला लागणारे हे महाचंद्रग्रहण 152 वर्षानंतर आलेले आहे. कारण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून ते ब्लड मून स्वरूपात दिसणार आहेत. या काळात चंद्र रक्तासारखा लाल दिसेल आणि नकारात्मक शक्तीचा प्रभाव उच्च स्तरावर असेल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत
नक्की पहा. हा दुर्मिळ संयोग तयार झालेला आहे. या पवित्र चंद्रग्रहणाच्या दिवशी विशेष ग्रहयोग तयार होत आहे. त्यामध्ये धनप्राप्ती योग देखील आहे. या दिवशी एक साधा उपाय करून आपण योगाचा लाभ घेऊ शकता आणि आपल्या जीवनातील आर्थिक समस्यांपासून मुक्त होऊ शकतात. तसेच या दिवशी कोणते रामबाण उपाय करावेत ज्यामुळे 100% लाभ मिळू शकेल आणि कोणत्या 5 चुका टाळल्याने 7 जन्मांची कठीणाई टाळता येईल, याबद्दलची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. या दिवशी अशी एक वस्तू आहे जी कोणी खाईल त्याच्या घरात सकारात्मक आणि सौभाग्य येऊ शकते. तर भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत ज्ञानवर्धक ठरणार आहे. त्यामुळे आपल्या फायद्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओमध्ये पहिला तर आयुष्यात तुम्हाला कधीही यश मिळवून देणाऱ्या उपाय सांगितलेले आहेत. दुसरे कोणतेही व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही. चला मित्रांनो, सर्वप्रथम जाणून घेऊया की चंद्रग्रहण भारतात किती वाजता सुरू होईल आणि कधी संपेल. याचा सूतक काळ किती असेल आणि भारतातील कोणकोणत्या राज्यात ते दिसेल. मित्रांनो, हे चंद्रग्रहण असले तरी पण हे भारतातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात दिसेल. ज्यात ब्लड मून असे म्हटले जात आहे ते दुपारी 3:20 सुरू होईल आणि सायंकाळी 6:47 वाजता समाप्त होईल. याचा सूतक काळ 9 तास आधी म्हणजे सकाळी 6:20 सुरू होईल. भारतामध्ये हे मुख्यत्वे ईशान्येकडील राज्यांमध्ये जसे की आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि पश्चिम बंगाल येथे स्पष्ट दिसेल. तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई आणि जयपूर यांच्यासारख्या इतर भागात हे सायंकाळच्या सुमारास सूर्यास्ताच्या आसपास आंशिक स्वरूपात दिसेल. हे ब्लड मून असेल. पूर्वोत्तर भारतात विशेषतः कोलकाता येथे याचे उत्तम दर्शन होईल. याशिवाय दिल्ली, मुंबई, जयपूर, लखनौ, पटना, बेंगळूर, चेन्नई आणि कोलकाता येथे आंशिक ग्रहण दिसेल. खगोलशास्त्रानुसार हे पूर्ण चंद्रग्रहण असून याला ब्लड मून म्हणले जाते. म्हणजेच यावेळी चंद्र पूर्णपणे लाल रंगात दिसेल आणि हे ग्रहण भारतात दिसत असल्यामुळे याचा सूतक काळही मान्य असेल आणि सर्व नियम लागू होतील. प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपण सर्वांना विनंती आहे की जर आपल्याकडे कोणीही प्रेग्नेंट महिला असतील तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करावा, कारण की त्यांना या व्हिडिओची विशेष गरज आहे. तर कोणत्या चुका करू नये. सर्वप्रथम ही गोष्ट समजून घ्या की चंद्रग्रहणाचा सूतक काळ सकाळी 5:06 सुरू होईल. त्यानंतर जर तुमच्या घरात गर्भवती महिला असेल तर तिने चुकूनही घराबाहेर जाऊ नये. दुपारी 3:20 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल. त्यानंतर घरातील गर्भवती महिलेने विशेष लक्ष द्यावे की चंद्राची किरणे तिच्या गर्भावर पडू नयेत. अन्यथा या चंद्रग्रहणाचा दुष्परिणाम गर्भातील बाळावर होऊ शकतो. जर तुम्ही महिला असाल तर चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही तेलाने मालिश करू नका. डोक्यावरही तेल लावू नका. अन्यथा तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती कमजोर होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला नवग्रहांची पीडा सहन करावी लागू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी चुकूनही तुळशीला पाणी अर्पण करू नका आणि तुळशीला स्पर्शही करू नका. अन्यथा तुम्हाला विविध दोषांचा सामना करावा लागू शकतो, जसे की शनिदोष, मंगळदोष, राहुदोष इत्यादी नवग्रहांची पीडा सुरू होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने याची विशेष काळजी घ्यावी की चंद्रग्रहणाच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये. तिसरी गोष्ट, जसे की सूतक काळ सुरू होईल तसे पैसे देणे घेणे टाळा. जर तुम्ही व्यापारी असाल तरीही सूतक काळानंतर कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका, अन्यथा त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. तुमचा व्यवसायही कोलमडू शकतो. यामुळे याकडे विशेष लक्ष द्या. चौथी गोष्ट, चंद्रग्रहण लागल्यानंतर पती-पत्नीने एकमेकांपासून अंतर ठेवावे, ब्रह्मचर्य पालन करावे. सूतक काळ सुरू झाल्यानंतर पती-पत्नीने भांडण करू नये. जर तुम्ही या दिवशी घरात वाद घालत असाल तर तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास होऊ शकतो. देवी देवता तुमचे घर कायमचे सोडून जाऊ शकतात. घरातील बरकत नष्ट होऊ शकते. संपूर्ण वर्षभर तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागू शकतो. पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही तामसिक अन्न म्हणजे मांसाहार करू नये. अंडी देखील सेवन करू नये. जर तुम्ही नशायुक्त पदार्थांचे सेवन करत असाल तर ते देखील या दिवशी वर्ज्य करावे.
3 मार्चच्या संपूर्ण दिवसभर अशा वस्तूंना हात लावू नका, अन्यथा चंद्रग्रहणाचा परिणाम तुमच्या जीवनावर असा होईल की त्यानंतर तुम्ही तुमचे आयुष्य किती बदलले याचा तुम्हाला अंदाजा पण येणार नाही. मित्रमैत्रिणींनो, अनेक लोक मंगळवारी केस कापतात. तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या या चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही केस कापू नका आणि नखेही कापू नका. चंद्रग्रहणाच्या दिवशी केस आणि नखे कापणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीवर कर्जाचे ओझे चढू शकते असे म्हटले जाते. मित्रमैत्रिणींनो, या दिवशी चुकूनही घराचा मुख्य दरवाजावर चप्पल जोडे ठेवू नका. तसेच घरातील झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे चंद्रप्रकाश त्यावर चुकूनही पडणार नाही. शास्त्रांमध्ये, वेदपुराणांमध्ये लिहिले आहे की जी व्यक्ती चंद्रग्रहणाच्या दिवशी मुख्य दरवाजावर चप्पल जोडे ठेवतो त्याच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास होतो. त्या घरात बरकता पूर्णपणे थांबते. झाडू स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते, म्हणून वेदपुराणांमध्ये सांगितले आहे की चंद्रग्रहणाच्या दिवशी चंद्रप्रकाश घरातील झाडूवर पडू नये. आता जाणून घेऊया या उपायांविषयी जे ग्रहणाच्या काळात केल्यास तुमच्या जीवनात धन आणि बरकता आणि वैभवाचा योग बनू शकतो. आणि हे उपाय खूपच फायदेशीर आहे, तर सर्वांनी देखील हे उपाय करायचे आहेत. आणि तुमचे जर कोणी आप्तजन असतील, तुमचे बहिणी, खूप महत्त्वाची माणसं असतील, तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना देखील कुठले उपाय करायचे याचा फायदा होईल आणि त्यांचे देखील भाग्य चमकेल. पहिला उपाय, घरात धनगमनासाठी महाउपाय. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की या चंद्रग्रहणानंतर तुमच्या घरात धनप्राप्ती वाढावी आणि येणाऱ्या पैशात वाढ व्हावी, तर एक सोपा उपाय करा. चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी एक पितळी वाटी घ्या, त्यात गंगाजल भरा आणि त्यात 1 रुपयाचे नाणे टाका. त्यानंतर चंद्रग्रहण 3:20 वाजता सुरू होण्यापूर्वी ही वाटी घराच्या छतावर अशा ठिकाणी ठेवा जिथे चंद्रप्रकाश थोडासा पडेल. पुढील दिवशी म्हणजे 4 मार्चच्या सकाळी स्नान करून ही वाटी खाली आणा. गंगाजलात ठेवलेले ते नाणे तुमच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवा. जिथे तुम्ही पैसे ठेवता तेथे ठेवा. फक्त हा उपाय या चंद्रग्रहणाच्या दिवशी करा, कारण या दिवशी फाल्गुन पौर्णिमा आहे आणि असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते. हा उपाय केल्यानंतर हे नाणे माता लक्ष्मीचा आशीर्वाद बनते आणि घरात धन, संपदा, बरकता खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकते. घरातील धनवाढ तर निश्चितच आहे आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील. पुढचा उपाय, केतूच्या दुष्प्रभावातून मुक्त जर तुम्हाला व्हायचं असेल, तर केतूची दशा खराब झालेली असेल तर त्याला आयुष्यात अनेक उपेक्षांचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही असे वाटत असेल की तुमची केतूची दशा चांगली नाही, तर चंद्रग्रहण संपल्यानंतर स्नान करा. घराजवळ पिंपळाचे झाड असल्यास त्या झाडावर जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि 2 लवंगा घ्या. या लवंगांचे डोक्यापासून पायापर्यंत 8 वेळा उतरवा, कारण त्या जळत्या दिव्यात टाका. लवंग केतू कमी करण्यास उपयुक्त मानले जाते. हा उपाय केल्यास संपूर्ण वर्षभर केतूच्या दुष्परिणामांपासून तुम्ही मुक्त होऊ शकतात. चंद्रग्रहणाच्या दिवशी उतारा केल्याने लवंगात जळत्या दिव्यात टाकल्यास केतूची दशा सुधारते. यामुळे व्यक्तीने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतात. हा उपाय करायला विसरू नका आणि आवर्जून व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. आणि तुमचे कोणी आप्तजन असतील तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. आता तुमचे भाग्य नेहमी तुमच्या सोबत राहावे, तर चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी किंवा 1 दिवस आधी एक कुलूप आणि चावी खरेदी करा. ग्रहण सुरू होण्यापूर्वी ते घराच्या छतावर ठेवा. पुढील दिवशी 4 मार्चला ते कुलूप चावी एखाद्या मंदिरातील पुजाऱ्याला दान करा. हा उपाय तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडेल आणि नवीन संधी उपलब्ध करून देईल. दुसरा उपाय, दुर्भाग्यापासून मुक्ती जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही शनिदोष, मंगळदोष किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर आहे तो झटकण्यासाठी तर तुम्ही चंद्रग्रहण सुरू होताच 1 मूठ काळी मिरी घ्या. ती डोक्यापासून पायापर्यंत 8 वेळा फिरवा आणि नंतर ती मातीच्या भांड्यात ठेवून जाळून टाका. असे केल्यानंतर सर्व दोष नाहीसे होतात
किंवा तुम्हाला हलकेपणा जाणवेल. तिसरा उपाय घरातील धनवृद्धीसाठी. जर तुम्हाला वाटत असेल की घरात कधीही पैशाची कमतरता भासू नये, तर चंद्रग्रहणाच्या वेळी पूजा घरात लाल कपड्यात एकमुखी ठेवून त्याची छोटी पोटली बनवा. त्यासोबत तुपाचा दिवा लावा. नंतर ती पोटली हातात घेऊन माता लक्ष्मीचा बीजमंत्र ओम महालक्ष्मी नमः असा 11 वेळा जप करा. यानंतर ही पोटली आपल्या कपाटात ठेवा, तिजोरीत ठेवा, सुरक्षित ठेवा. ही पोटली तुमच्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद बनेल आणि तुमच्या घरात धनवर्षा सुरू होईल. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या कुटुंबावर कधीही कोणतेही संकट किंवा आपत्ती येऊ नये, तर चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी आपल्या घराच्या अंगणात किंवा मुख्य दरवाजासमोर एक दिवा नक्की लावा. त्या दिव्यात तिळाचे तेल भरा आणि त्यात 2 लवंगा टाकून ते प्रज्वलित करा. जसे चंद्रग्रहण समाप्त होईल, तो दिवा एखाद्या पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली ठेवून या. हा उपाय तुमच्या संपूर्ण कुटुंबाला ग्रहणापासून वाचवेल आणि घरातील सर्व मधील सकारात्मकता वाढवू शकेल आणि चांगले आशीर्वाद देखील मिळतील. मित्रमैत्रिणींनो, जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती बराच काळ आजारी असेल, तर चंद्रग्रहण सुरू झाल्यानंतर 1 मूठ काळी मिरी, लवंग आणि त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून डोक्यापासून पायापर्यंत तुम्ही 8 वेळा उतारा. त्यानंतर त्या लवंगा लाल कापडात बांधून ठेवा. पुढील दिवशी म्हणजे 4 मार्चला ती पोटली एखाद्या मंदिराबाहेर बसलेल्या भिक्षुकाला दान करा. असे केल्यास घरातील आजारी व्यक्तीच्या अंगातील नकारात्मक ऊर्जा, समस्या दूर होतात, त्या लवंगांसोबत निघून जातील. हा उपाय केल्यानंतर तुम्ही स्वतः पाहाल की आजारी व्यक्ती हळूहळू बरी होऊ लागेल. आता जाणून घेऊया भाग्यशाली राशींबद्दल. सर्वप्रथम भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास आहे. हो मित्रांनो, या चंद्रग्रहणानंतर भगवान भोलेनाथांचा सर्वप्रथम आशीर्वाद ज्यांच्यावर होणार आहे त्यांचे नशीब पूर्णपणे बदलणार आहे. ज्यांचा बंद नशिबाचे कुलूप उघडणार आहे आणि ज्यांच्या व्यवसायात बदल होणार आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांना जो व्यवसाय बंद पडला होता तो या ग्रहणानंतर आपोआप सुरू होताना दिसेल. तुम्ही स्वतः लक्ष द्या. जो व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता तो पुन्हा वेगाने चालू लागेल. भगवान भोलेनाथांची तुमच्यावर अशी कृपा होईल की जीवनातील अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. सर्व बाजूंनी पैसा येऊ लागेल. जे शत्रू होते तेही तुमच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करतील. या चंद्रग्रहणानंतर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते त्या सर्व ठिकाणांहून धन मिळेल. तुमच्या जीवनात इतका पैसा येईल की त्याची वाढ तुम्हाला सांभाळणे कठीण होईल. दुसरी अद्भुत आणि आनंदमय रास आहे ती म्हणजे मिथुन रास. या चंद्रग्रहणानंतर मिथुन राशीच्या लोकांना नोकरी मिळू शकते. जर तुम्ही आधीच नोकरीत असाल तर निश्चितच तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकतं. दीर्घ काळापासून दुर्भाग्यामुळे अडकळलेली कामे या ग्रहणानंतर आपोआप पूर्ण होऊ लागतील. तुमच्या नशिबाचे दरवाजे निश्चित उघडतील. दुर्भाग्य तुमचे दूर होईल. पण तुम्ही आधी हा व्हिडिओ तुम्हाला जे व्यक्ती आवडतात, ज्यांचं तुम्हाला भलं व्हावं वाटतं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ निश्चितच शेअर करा. आणि तुम्ही देखील हा व्हिडिओ आत्तापर्यंत पूर्ण पाहताय म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. यानंतरची रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या सर्व जातकांसाठी भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद दोन्ही हातांनी मिळणार आहे. तुमचे भाग्य प्रबळ होणार आहे. या चंद्रग्रहणानंतर तुमचे विरोधक आणि शत्रू तुमच्यावर नतमस्तक होतील. त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा. जीवनातील सर्व अडचणींतून बाहेर पडण्याचा तुमचा काळ जवळ आला आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर येणाऱ्या मोठ्या अडचणी आणि समस्या हळूहळू संपतील. परदेश गमनाचे योगही तुमच्या नशिबात आहे. पुढील रास आहे धनुरास. धनुराशीचे जे लोक दीर्घ काळापासून आजारी होते त्यांना आता आजारातून आराम मिळेल. जे विरोधक आणि शत्रू होते ते तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. घरात भरभराट होईल. पैसा समृद्धी वाढेल. जर तुमच्यावर शनिप्रदोष, मंगळदोष किंवा 7.5चा प्रभाव असेल तर त्यातूनही तुम्हाला मुक्ती मिळेल. शेवटी एवढेच सांगेल मित्रमैत्रिणींनो की ग्रहण असो किंवा जीवनातील कोणतीही कठीण वेळ असो, तर जर तुम्ही श्रद्धेने कुठलीही गोष्ट केली तर त्याचा फायदा निश्चितच होतो आणि तुमच्या मनात जी ग्रहणाबद्दलची नकारात्मक शक्ती आहे तर ती निघून जाऊ शकते. तुम्ही सांगितलेले छोटे छोटे उपाय करा
आणि ग्रहणामध्ये घराच्या बाहेर चुकूनही पाऊल ठेवू नका. घरातील वृद्ध असतील, महिला असतील, छोटी बालके असतील यांना देखील सुतक कालापासूनच घरामध्ये बसायला सांगा. लहान मुलांना बाहेर फिरायला जायला आवडतं, पण तरी पण त्यांचं ह्या दिवशी खेळणं बंद करा. सर्वांनी जर सुतक काळ व्यवस्थित पाळला आणि ग्रहणाच्या वेळी देखील कटाक्षाने या सर्व नियमांचे पालन केले तर तुम्हाला याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. आणि अजून काही समस्या असतात की ग्रहण काळामध्ये जसे की मलमूत्र विसर्जन करू शकतो का, अन्न खाऊ शकतो का, तर हां, जो आधीचा सुतक काळ आहे तेव्हा तुम्ही अन्न खाऊ शकता, मलमूत्र विसर्जन देखील करू शकता. पण ज्या वेळेला मुख्य ग्रहण चालू होतं त्या काळात फक्त कुठलाही पदार्थ खायचा नाही आहे म्हणजे झालं. आणि तुम्ही त्याचबरोबर घरामध्ये जर काही देवदैवतांचे धार्मिक फोटो असतील तर त्यांची पूजा करा. पुस्तके असतील तर ते पुस्तके देखील तुम्ही वाचू शकतात या काळामध्ये. त्याचा देखील तुम्हाला फायदा होईल. जरी असलं तरी तुम्ही योग्यरित्या काळजी घेतली तर या ग्रहणाचा कुठलाही दुष्परिणाम तुमच्यावर होणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमो नमः लिहायला विसरू नका. म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल.